जय सद्गुरू. नमस्कार. आज 1 मार्च रोजी डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीनं डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त स्वच्छता अभियान संपन्न झालं. डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीनं भारताचे स्वच्छता दूत पद्मश्री डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी आणि रायगड भूषण आदरणीय डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि महाराष्ट्रासह देशभरात हे स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. जनमानसाला त्यांच्या नीतिमूल्यांची, कर्तव्यांची आणि निसर्ग जोपासण्याची जाणीव व्हावी यासाठी डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीनं अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. यामध्ये आरोग्याच्या दृष्टिकोनातून आरोग्य शिबिरं, रक्तदान शिबिरं, आर्थिक व शैक्षणिक दृष्टिकोनातून व्यवसाय मार्गदर्शन शिबिरं, प्रौढ साक्षरता अभियान, शैक्षणिक साहित्याचं वाटप, अंधश्रद्धा निर्मूलन मार्गदर्शन तसंच पर्यावरण समतोल आणि सुरक्षितता राखण्यासाठी स्वच्छता अभियान, वृक्ष लागवड व संवर्धन, श्री गणेश विसर्जन घाट इथल्या निर्माल्य संकलन करून खत निर्मिती अभियान, जल पुनर्भरण, विहीर स्वच्छता अभियान असे राष्ट्रहित जपणुकीच्या दृष्टीने उपक्रम राबवले जातात. याच अनुषंगानं डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रतिष्ठानच्या वतीने हाती घेतलेल्या स्वच्छता अभियान कार्यक्रम 1 मार्च 2026 रोजी सकाळी 7:30 वाजल्यापासून राबवण्यात आला. याच स्वच्छता अभियानाअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या ग्रामीण रुग्णालय मालवण इथं 460 स्त्री सदस्यांनी 4 टन, तसंच पशुवैद्यकीय दवाखाना जानवली इथं 390 स्त्री सदस्यांनी 60 टन, शिरोडा वेळागर समुद्रकिनारा वेंगुर्ला इथनं 384 स्त्री सदस्यांनी 16 टन 600 किलो, पवनचक्की व गार्डन परिसर देवगड इथं 104 श्री सदस्यांनी 310 किलो आणि देवगड समुद्र किनारा इथं 147 श्री सदस्यांनी 1650 किलो असा सर्व ठिकाणी कचरा जमा केला आणि या सर्व ठिकाणी स्वच्छता अभियान संपन्न झालं. या अभियानाअंतर्गत या 5 ठिकाणांवर एकूण 1485 श्री सदस्य उपस्थित होते आणि अंदाजे 23 टन 560 किलो कचरा संग्रहित करून 17,844 चौरस मीटर 2 किलोमीटर समुद्र किनारा पूर्णतः स्वच्छ करण्यात आला अशी माहिती मिळते. या अभियानामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्री बैठक मालवण, चिंदर, गावराई, परुळे, हळवल, जानवली, गोठणे, कुवळे, फोंडाघाट, कासार्डे, तळेरे, वैभववाडी, नांदगाव, कसाल, शिरोडा, पिंगुळी, बांदा, चराठा, माणगाव, तळवडे, वेंगुर्ला, ओरोस, मुटाड, वाडा, जामसंडे, शिरगाव, बागमळा अशा एकूण 27 बैठका सहभागी झाल्या. या कार्यक्रमाअंतर्गत मालवण नगराध्यक्षा सौ ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, मालवण नगर परिषद आरोग्य सभापती सौ पूनम चव्हाण, माजी नगरसेविका श्रीमती जयमाला मयेकर, ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बालाजी पाटील, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन वर्ग 1 चे अधिकारी डॉक्टर ज्योती निशिकांत खरे, शिरोडा सरपंच सौलतिका रेडकर, पंचायत समिती सदस्य सौ सुमती मसूरकर परब, मंडळ निरीक्षक श्री निलेश मैकर, पोलीस पाटील सनी मोरजकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रसाद कदम तसंच संबंधित सरकारी कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक यांचं सहकार्य लाभलं. या कार्यामध्ये डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री पुरस्कार सन्मानित डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांचं मार्गदर्शन लाभलं. त्यांनी दिलेल्या स्वयंप्रेरणा, सेवाभाव आणि प्रेरणा शक्तीमुळे स्वच्छता अभियान संपन्न झाल्याची प्रतिक्रिया सहभागी श्री सदस्यांच्या वतीने देण्यात आली आहे.